आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। माझ्यासाठी तुमची साथच सर्व काही आहे, मग अर्थ अनर्थ जाणण्याची मला काय आवश्यकता? तुला कल्पना नाहीये सीते, मुलायम मखमलीवरच जे पाय सदैव चालत आले आहेत ते दुर्गम वनातल्या दगडधोंड्यांच्या मार्गावर कसे चालू शकतील? विषारी नाग, हिंस्त्र वाघ, भयानक राक्षसांनी भरलेल्या भीषण वनात तू कशी काय राहू शकशील? जसे सीतेचे नाथ राहतील, माझे प्रभू बरोबर असताना माझ्याकडे डोळे वर करून बघण्याचा साहस कोण करू शकेल? त्या भीषण दुःखांना तू अजून कधी पाहिलं नाहीये सीते। दुःख तुमच्या चरणांच्या सेवेपासून दूर राहण्यापेक्षा आणखी दुसरं दुःख मला काही नाही नाथ। जसे जीवाशिवाय देह, पाण्याशिवाय मासा, त्याचप्रमाणे रघुवीरांशिवाय ही जानकी एक क्षणही जगू शकत नाही। भावनेच्या आवेगात मागचा पुढचा विचार करत नाहीयेस, ते जीवन खूप दुःखदायी आहे, नंतर पश्चाताप होईल। दुःख तर तुमच्या वियोगात आहे प्रभू, माझ्यासाठी तर सुख दुःखाचा अर्थ बस इतकाच आहे, तुम्ही जिथे आहात तिथे माझ्यासाठी सुखच सुख आहे, आणि जिथे तुम्ही नाही तिथे स्वर्गही माझ्यासाठी अधिक दुःख देणाराच आहे। नाथ, जीवनभर बरोबर ठेवण्यास वचनबद्ध असताना तुमचं वनात एकटं जाणं अधर्म नाही वाटत? हे आर्य श्रेष्ठ, आपल्या धर्माबरोबर मलाही माझ्या धर्माचं पालन करू द्या। माता, पिता, भाऊ, बहीण सगळी नाती मागे राहतात, फक्त स्त्रीच स्वामींच्या भागाचं अनुसरण करते। आई, आई यांना समजावा ना की मला सोडून जाऊ नका म्हणून। राम, तू मला आता स्त्रीचा धर्म सांगत होतास की स्त्रीचं सर्वस्व पतीच्या चरणात असतं, मग सीतेसाठी तो आदर्श, तो धर्म वेगळा कसा असू शकतो? माते, वनवास स्त्रियांसाठी नाहीये। नाथ, जर तुम्ही मला आपल्याबरोबर नेऊ इच्छित नाही तर तुम्हाला एक दिवस थांबावं लागेल। का? माझ्या चितेला अग्नी कोण देईल? सीते, ही म्हणते ते योग्य आहे राम। जर सीतेच्या प्राणांचं रक्षण करायचं असेल तर तिला आपल्या बरोबर घेऊन जा। मी एकटी राहीन। ठीक आहे सीते, निघण्याची तयारी कर। भैया, 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 मी जे ऐकतोय ते खरं आहे? कैकेयीच्या सांगण्यावरून महाराजांनी आपल्याकडून राज्य काढून घेतलं? लक्ष्मण,
माता कैकईला कैकई म्हणण्यास कधीपासून शिकलायस तू? आपण म्हणा तिला माता. मी त्या कुळ घातिणीला माता नाही म्हणणार, आणि मी हा अन्यायही कधी होऊ नाही देणार. भैया, माझं हे धनुष्य केवळ शोभेची गोष्ट नाहीये. मी या धनुष्याने महाराजांच्या चतुर्गणी सेनेचा एकटा सामना करू शकतो. लक्ष्मण, महाराजांना काय वाटलं? राम फार विनयशील आहे. तो चुपचाप सगळं काही सहन करेल. त्यांनाही माहित नाही की रामाच्या नावावर प्राण देण्यास तयार असलेले लोक गप्प नाही राहणार. सगळी प्रजा विरोध करेल, आणि मग प्रजेची काय आवश्यकता आहे? त्यांचा हा दास लक्ष्मण एकटाच महाराज आणि त्यांच्या पूर्ण सेनेसाठी पुरेसा आहे. आणि भरतही आला तर त्यालाही आईच्या दुधाची आठवण करून देईन. शांत रहा लक्ष्मण, वेड्यासारखं बोलू नकोस. आपण मध्ये नका पडू भैया. अन्याय सहन करणं क्षत्रिय धर्माच्या विरुद्ध आहे. शत्रूने वार करावा आणि क्षत्रियाने त्याला उत्तर देऊ नये, हा त्याच्या वीरतेचा धिक्कार आहे. जे राजसिंहासन प्रजेसमोर घोषणा करून आपल्याला देण्यात आला आहे, त्या राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार कुणालाही नाही, स्वतः महाराजांनाही नाही. भैया, आपला हा लक्ष्मण जर मृत नाही झाला तर त्या सिंहासनावर महाराणी सीतेबरोबर आपण विराजमान व्हाल. महाराज दशरथ आणि त्यांचे लाडके भरत दोघेही आपल्या दरबारात हात बांधून उभे राहतील. वाह वाह, काय सुंदर चित्र आहे. पिता हात बांधून समोर उभा आहे आणि पुत्र आपल्या पत्नी सोबत आसनावर बसून त्यांना आज्ञा देत आहे. आकाशातून उतरून देवही येतील हे दृश्य पाहण्यासाठी. या अयोध्येत मानव सभ्यतेने किती प्रगती केली आहे. परंतु जेव्हा पिताच आपल्या आचरणातून घसरतात, आपल्या धर्मात्मा पुत्राला एका स्त्रीच्या समोर. बस झालं लक्ष्मण, बस. जर तुझे विचार इतके नीच असतील तर मला भाऊ म्हणणं सोडून दे, आणि आजच्या नंतर मला तुझं तोंडही दाखवू नकोस. भैया, हे आपण काय म्हणताय? मी आपल्याशिवाय कसा जिवंत राहू? भैया, आपण माझे परमेश्वर आहात. आपल्यावर कोणी अन्याय केला, आपल्यावर कोणी अत्याचार करण्याचं बोललं तर मी कसा गप्प राहू? हे तुला कोणी सांगितलं की माझ्यावर काही अन्याय होतोय किंवा माझ्यावर कोणी अत्याचार करतोय? या गोष्टी ज्या तू बोललास, अत्याचार तर हा आहे जो तू आपल्या मोठ्या भावावर करतो आहेस, आपल्या पिताश्रींवर करतो आहेस. पिताश्रींवर? हो, पिताश्रींवर. तू त्यांची पीडा जाणतोयस? ठाऊक आहे त्यांची समस्या काय आहे? तुला कळतंय त्यांच्यासारखा धीरवीर पुरुष आता कोणत्या धर्मसंकटात आहे? जो स्त्री मोहात फसेल त्याची अशीच दशा होईल. त्यांचं संकट स्त्री मोह नाही आहे. त्यांचं संकट आहे धर्म. हो, धर्म. आज एका सत्यवादी राजाचा धर्म एका पित्याच्या धर्माशी झुंजतो आहे. त्यानं सत्याचं पालन करावं की पित्याचा धर्म पाळावा, हीच समस्या त्यांच्या दुःखाचं कारण आहे. एका राजानं कुणाला वचन दिलं की जे मागशील ते देईन, आणि मागणाऱ्यानं असं वचन मागितलं आहे की ज्यामुळे राजाला आपल्या सर्वात प्रिय पुत्राचं बलिदान द्यावं लागत आहे. जर त्यानं वचन तोडलं तर फक्त तो आपलं सुकर्मच नष्ट करत नाही, तर संपूर्ण कुळाच्या कीर्तीला कलंक लावतो तो. आणि जर त्यानं वचन पाळलं तर तो पुत्र ज्याच्याशिवाय तो जिवंत राहू शकत नाही, त्याला वनात काट्या धोंड्यांमध्ये तो ढकलून देतो 14 वर्षांसाठी. लक्ष्मण, तुला त्यांची पीडा का समजत नाही? त्यांची अवस्था आज त्या जखमी वाघासारखी आहे जो एका शिकाऱ्याच्या जाळ्यात फसला आहे. आणि अशा असहाय्य वाघावर बाण मारून तू आपली वीरता दाखवू इच्छितोयस? अरे धिक्कार आहे अशा वीरतेवर. अशा धर्मात्मा पित्याच्या बद्दल असा विचार करूनही तू पाप केलं आहेस, ज्याचं प्रायश्चित्त आपण सर्वांनी केलं पाहिजे. आपण सर्वांनी केलं पाहिजे. जर त्यांना त्यांच्या धर्माची चिंता नसती तर आज ते इतके दुःखी नसते. आज मी त्यांना जेव्हा इतका असहाय्य अवस्थेत पाहिलं तेव्हा मला स्वतःची शरम वाटली की माझ्यामुळे माझा वीर, महान,
आणि धर्मात्मा पिता इतका दुःखी आहे. मी माझं कर्तव्य निश्चित करण्यात एका क्षणाचाही विलंब केला नाही. कारण पुत्राच्या नात्यानं माझं एकच कर्तव्य आहे की मी तेच काम करावं ज्यात त्यांचं सत्य, त्यांचा धर्म, त्यांच्या प्रतिज्ञेची क्षती होऊ नये, तर त्यांची कीर्ती वाढावी, त्यांचं यश मलिन होऊ नये. लक्ष्मण, आपल्यासारखे पिता एखाद्याला मोठ्या भाग्यानंच मिळतात. पण जर एखाद्याचा पिता जरी दुराचारी असेल, जरी जगानं त्याला त्यागलं असेल, तरी पुत्राचा धर्म आहे की त्यानं आपल्या पित्याला देवाप्रमाणे पूजावं. कारण पिता मनुष्याचा प्राणदाता असतो. लक्ष्मण, जो पित्याची भक्ती करत नाही, देवताच कशाला, स्वतः परमेश्वरही त्याच्या पूजेचा स्वीकार करत नाही. भैया, मग काय माता कैकेयीचा अन्याय चुपचाप सहन करायचा? मी माता कैकेयीला दोषी ठरवत नाही. भैया, हो लक्ष्मण, बालपणापासून आजपर्यंत माता कैकेयीनं आपल्यावर किती प्रेम केलं आहे, किती लाड केले आहेत, ते विसरलास? त्या तर निश्चल प्रेमाची अशी पवित्र नदी आहेत, जिच्यात सदैव प्रेमाच्या लाटा उठायच्या. अशा निश्चल पवित्र प्रेमाची नदी एका दिवसात कशी सुकली हेच मला कळत नाहीये. जगात अशा खूप अनाकलनीय गोष्टी असतात ज्या माणसाला समजत नाहीत. अचानक एके दिवशी भूकंप येतो जो मनुष्याच्या जीवनाला उलटसुलट करून टाकतो. अशा वेळेस मग इतरांना का दोष द्यायचा? त्याला आपलं दैव समजून, आपलं प्रारब्ध समजून ते मान्य केलं पाहिजे. आज जे होत आहे ते आधीच ठरलेलं आहे. ते विधी लिखित आहे, ज्यामुळे माता कैकेयी सारख्या थोर आणि पुण्यवान स्त्रीला अशी बुद्धी झाली आहे. जर हे विधी लिखित आहे तर मला याच्याही समोर हरायचं नाही. वीरांच्या पुरुषार्थाची परीक्षा अशाच आपत्ती काळात होत असते. आपत्ती काळात फक्त वीरतेचीच परीक्षा होत नसते, मनुष्याच्या धर्माचीही परीक्षा होते. लक्ष्मण, वीरता फक्त शस्त्र उचलण्यालाच म्हणत नाहीत. कधी कधी शस्त्र न उचलणं परमवीरतेचं लक्षण असू शकतं. ठेव हे धनुष्य, आणि हे मी गेल्यावर राजा भरताच्या सेवेसाठी वापर. काय? आपण गेल्यानंतर? याचा काय अर्थ आहे? जर आपण वनात जाणार असाल तर मलाही जावं लागेल. नाही लक्ष्मण, नाही. वनवास तर मला दिला आहे, तुला नाही. मला म्हणजे भैया, लक्ष्मणला आपण केव्हापासून वेगळे मानू लागलात? आपणच म्हणाला होता जिथे राम आहे तिथे लक्ष्मण. आपणच म्हणाला होता लक्ष्मण माझा दुसरा अंतरात्मा आहे. जे भोग राम भोगेल तेच लक्ष्मण भोगेल. लक्ष्मण, भरत शत्रुघ्नही इथं नाहीयेत. गुरु, माता पिता, सगळे सोयरे आणि परिवार, या सर्वांना कोण आधार देईल? भैया, माझे तर गुरु, माता, पिता, सख्खे सोयरे केवळ आपणच आहात. माझा धर्म, कर्म, गती, सद्गती सगळं काही आपल्यातच विलीन आहे. आपल्यापासून वेगळी तर मी स्वतःची कल्पना केलीच नाही. क्रोधाच्या आवेशात येऊन जर मी काही अनुचित बोललो असेल तर मला क्षमा करा भैया. इतका क्रूर दंड देऊ नका. माझा त्याग करू नका. मला आपल्यापासून दूर नका करू भैया. मला आपल्यापासून दूर नका करू. मला आपल्या बरोबर घेऊन जा. लक्ष्मण, मी तुला माझ्या सोबत नाही घेऊन जाऊ शकणार. माता सुमित्रा काय म्हणतील? माता सुमित्रा काय म्हणेल हे तुला माहित नाही का रघुनंदन? माते, मला वनात जाण्यापासून नको अडवूस. वन किंवा नगराने तुला काय फरक पडतो? तुझ्यासाठी तर जिथे राम आहे तीच तुझी अयोध्या आहे. जर सीताराम वनात जातात तर या अयोध्येत तुझंही काही काम नाही. माते, आज तू माझं मस्तक अभिमानाने उंचावलं आहेस. पण मला तुझा अभिमान तेव्हा वाटेल जेव्हा 14 वर्षानंतर मी हे ऐकेन की तू आपल्या सेवेत काही कमी केलं नाहीस. आजपासून मी नाही, सीता तुझी माता आहे
आणि राम तुझे पिता. हे झोपले की राखण कर. यांनी खाल्ले आणि काही उरलं तर खा. यांच्या रस्त्यातले काटे तुझ्या डोळ्यांनी वेच. इतकी सेवा कर की सीता महालातल्या सर्व सुखांना विसरून जाईल. लक्ष्मण, इतकं लक्षात ठेव की जगात सेवकाचा धर्म सर्वात कठीण धर्म आहे. धन्य आहेस सुमित्रा, तू धन्य आहेस. धन्य आहे तुझी कूस. आपली दोन्ही मुलं मोठ्या भावाच्या सेवेत समर्पित केलीस. तुझा अनुपम त्याग, निराळ धैर्य पाहून माझ्या दुर्बळ मनाला आधार मिळाला. नाही ताई, महान तर तुम्ही आहात. आम्ही तुमच्याकडूनच तर शिकलो. रामबाळा, मी लक्ष्मणाला तुझ्या सुपूर्त करते आहे. सुमित्रा उर्मिलेची ही ठेव आहे. जशी घेऊन जात आहेस तशीच मला परत कर. माते, तू चिंता करू नकोस. लक्ष्मणाला मी स्वतःच्या प्राणांहूनही अधिक सांभाळून ठेवेन. नाही उर्मी, नाही. भैयाला या गोष्टीचा आभासही होता कामा नये की तुला आमच्या बरोबर यायचं आहे. नाहीतर ते मलाही घेऊन नाही जाणार. हे बघ, मला तिथे सेवकाचा धर्म पाळायचा आहे. मी तुझी देखभाल नाही करू शकणार. तुम्ही माझी सेवा करावी अशी आवश्यकता नाहीये. मला तर अशासाठी यायचंय की मी तुमची सेवा करू शकेन. जेव्हा थकून कुटीमध्ये याल तेव्हा चरण सेवा करेन. लक्ष्मण जेव्हा थकून कुटीमध्ये येईल तेव्हा ना. ऐकला नाहीस का मातेचा आदेश? दिवसभर सेवा कर. रात्री जेव्हा प्रभू झोपतील तेव्हा पहारा कर. तर मग कुटीमध्ये येण्यासाठी वेळच कुठे असेल? आता या क्षणी आपल्या दोघांचं कर्तव्य सर्वात कठीण आहे. मला प्रभूंची सेवा करायची आहे आणि तुला माता कौसल्याची. हो उर्मिला, ज्यांचा पुत्र आणि सून दोघंही वनात जातील त्यांच्या मनाची दशा काय होईल? उर्मी, केवळ तूच त्यांना आपल्या सेवेने आणि प्रेमाने जिवंत ठेवू शकतेस. नाहीतर त्या 14 वर्ष नाही जगू शकणार. मी माता कौसल्याला जिवंत ठेवण्याचं उत्तरदायित्व तुझ्या सुपूर्द करतो. आणखी एक प्रार्थना आहे. आम्ही जेव्हा वनात जाण्यास निघू तेव्हा तुझ्या डोळ्यात पाणी नसावं. हो, मला जात असताना तो चेहरा माझ्या मनात साठवून घेऊन जायचा आहे, जो 14 वर्षांपर्यंत मला प्रेरणा देत राहील. मला पाहायचा आहे एक वीर, कर्तव्यपरायण उर्मिलेचा हसतमुख चेहरा. खूप कठीण काम सांगताय आपण. मला माहित आहे उर्मिलानं किती मोठं बलिदान दिलंय. ही गोष्ट कुणालाही समजणार नाही, परंतु तुझा लक्ष्मण जाणेल. जे अश्रू सारं जग पाहू शकणार नाही, लक्ष्मण त्या अश्रूंचा सदैव ऋणी राहील. उर्मी, काय हो, हे खरं आहे की रामाचा राज्याभिषेक नाही होणार? नाही होणार. अरे देवा, हा कसा अनर्थ झाला? बाबा, विधाताच विपरीत झाला. अमृत दाखवून विष दिलं. अरे असं म्हणायला पाहिजेस तू की म्हाताऱ्या राजाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. भ्रष्ट कुठे रामाशिवाय घास घेत नसत. आणि आता बायकोच्या सांगण्यावरून म्हाताऱ्याने त्याला वनवास केला. अहो भाऊ, मी काय म्हणतो, नशिबात लिहिलाय ते होणारच. हो काय, एका रात्रीत सगळं उलट सुलट करून टाकलंय. रामाला देशाबाहेर आणि भरताला राज्य. काय सांगावं, यात भरताचाही हात असणार. या कुटील चालीच्या आईमुळेच त्यांच्यावर कलंक येईल. नाहीतर राम तर त्याला प्राणाहूनही प्रिय होते. अरे भाऊ, राम तर सर्वांनाच प्राणाहून प्रिय आहेत. अयोध्येचे लाडके रामच जेव्हा इथे राहणार नाहीत तेव्हा कोण राहील इथे अयोध्येत? चला आपण राजमहालातच जाऊया. चला 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 चला. मी सगळी माहिती काढली आहे. राम वनात जाण्यास अगदी तयार आहे. बरोबर सीता आणि लक्ष्मणी जातात. खरंच? हा रस्त्यातला दगड आपोआपच दूर झाला. हा लक्ष्मणच खूप उपद्रवी होता. हा. हे बघ, हे बघ, मी सगळी तयारी केली आहे. हे काय? ही मुनी वस्त्रे आहेत. बिचारे कुठे शोधत फिरतील? मी सगळी गोळा केली आहेत. हे तर तू खूपच चांगलं केलंस मंथरा. आली. ओ, गुरु माता आल्या आहेत. धन्य भाग्य आमचं. राणी कैकेयी, हा काय अनर्थ करते आहेस?
सगळ्या कोपऱ्या कोपऱ्यातून एकच स्वर उठत आहे की रामाशिवाय अयोध्या अयोध्या राहणार नाही, विधवेसारखी अभाग्यासारखी होऊन जाईल. मग मग कोणत्या अयोध्या नगरीवर भरताकडून राज्य करवशील? आणि काय भरत या अशा कुटील नीतीवर प्रसन्न होईल? का नाही होणार? तोच तर राज्य करण्यासाठी योग्य आहे गुरुमाता. ज्या फांदीवर बसली आहेस तिच्यावरच क्रूर आघात केलास तर आयुष्यभर पश्चाताप करण्याशिवाय काही हाती लागणार नाही. माझ्या हाती काय लागणार आणि माझ्या हातून काय निसटणार याचा विचार जर तुम्ही नाही केला तर उत्तम होईल. अन्यथा मला शिष्टाचाराचा उंबरठा ओलांडावा लागेल. अत्याचाराची सीमा ओलांडून जाणारी तू नारी, तू काय शिष्टाचार करणार? लक्षात ठेव राणी कैकेयी, जगात जेव्हा जेव्हा लोक सावत्राईच्या क्रूरतेचे उदाहरण देतील तेव्हा तुझेच नाव घेतील. कोणी आई वडील आपल्या मुलीचे नाव कैकेयी कधीही ठेवणार नाहीत. तुम्ही अगदी बरोबर बोललात गुरुमाता. दुसरे कुणीही हे नाव ठेवू शकत नाही. कैकेयी एकच झाली आहे, कैकेयी एकच राहील. महाराजांचा विजय असो. राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मण आपल्या सर्व संपत्तीचे दान करून, महालांचा त्याग करून वनगमनासाठी तयार होऊन आले आहेत. दोघे भाऊ कुलवधू सीतेसोबत द्वारावर उभे आहेत. आपल्या दर्शनाची आज्ञा मागत आहेत. काय आज्ञा आहे? सुमंत्र, त्यांना लगेच घेऊन ये. जशी आज्ञा महाराज. पिताश्री, मी दंडकारण्यात जाण्याआधी आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. माझ्यासोबत लक्ष्मण आणि सीतेलाही वनात जायची आज्ञा द्यावी. काय? लक्ष्मण, सीता? नाही नाही नाही. मी त्या दोघांना थांबवायचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांनी आपला हट्ट सोडला नाही. कृपया आपण आपलं दुःख आवरा पिताश्री. आम्हाला जायची परवानगी द्यावी. मी 14 वर्ष वनात राहून आपली प्रतिज्ञा पूर्ण झाल्यावर पुन्हा आपल्या चरणावर मस्तक ठेवायला इथे येईन. नाही नाही राम, तू वनात नको जाऊस. कैकेयीला दिलेल्या वचनांशी मी बांधलेलो आहे. तू नाही, तू वीर आहेस. मग धर्माने तुला दिलेले हे राज्य तू माझा विरोध करून हिसकावून का घेत नाहीस? पिताश्री, मला माहित होतं की तुम्ही हेच म्हणाल. मी तर तुमची महानता जाणतो. तुम्ही तुमचं यश, तुमची कीर्ती, संपूर्ण आयुष्याची तपस्या आणि सुकर्मांचं बलिदान याच गोष्टीसाठी करताय की ज्यामुळे तुमच्या पुत्रावर अन्याय होऊ नये. ज्याचा असा महान पिता असेल त्या पुत्राचंही हेच कर्तव्य आहे की तो आपल्या पित्याच्या महानतेला डाग लागू देणार नाही. जरी मला पितृआज्ञा उल्लंघनाचं पापही लागलं तरी मी ते कार्य अजिबात करणार नाही ज्यानं तुमच्या विमल कीर्तीला धक्का लागेल. तुला आपल्या पित्याला सत्यवादी करायचे आहे, त्यासाठी तू सगळं सहन करशील. परंतु मी राजमहालात राहणार आणि तू वनाचे दुःख भोगणार. नाही वत्सा, नाही. मीही तुझ्या बरोबर वनात येणार. पिताश्री, आपणच म्हणाला होतात की राजा हा प्रजेची ठेव असतो. त्यामुळे पुत्र मोहात आपल्या प्रजेला असहाय्य सोडून तुम्ही कसे जाऊ शकाल? आपण माझ्या दुःखाची काळजी नका करू. सुख आणि दुःख केवळ मनाच्या स्थितीची नावं आहेत. मी तर माझ्या मनाला वनातील गोष्टींकडे आकर्षित केलंही आहे. शास्त्रानं पित्याला देवांचाही देव मानला आहे. आपल्याला देव मानून मी माझ्या वनगमनाला तुमची पूजाच समजतो. मला वनगमनाची आज्ञा द्यावी, ज्यामुळे मी समजेन की तुम्ही माझ्या पूजेचा स्वीकार केलात. हो, ही विधीची कशी घोर विटंबना आहे. कोणत्या धर्मसंकटात अडकले दशरथाचे प्राण. मी जगूही नाही शकत आणि मरूही नाही शकत.
ठीक आहे, तशी विधात्याची इच्छा. सुमंत्र महाराज, आमची आज्ञा आहे. चतुरांगणी सेना अंगरक्षणासाठी रामाच्या मागे मागे वनामध्ये जाईल. अयोध्येचा संपूर्ण राजकोष, अन्न भंडार यांच्या बरोबर जायला हवं. त्याने वनातल्या पावन प्रदेशात ऋषी मुनींबरोबर हे यज्ञ अनुष्ठान करतील. पर्याप्त दानदक्षिणा देऊन सुखाने राहतील. आमच्या आज्ञेचे पालन केले जावे. महाराज, जर सगळी सेना, राज्याचा सगळा कोश रामाबरोबर निघून जाईल तर या श्रीहीन, धनहीन आणि या उजळलेल्या अयोध्येच्या राज्याचा माझा पुत्र भरत कधीही स्वीकार करणार नाही. तुम्ही कान उघडे ठेवून ऐका. तुम्ही वचन गमावलेलं आहे. भरताला राजा म्हणून स्वीकार केलेला आहे. आणि मग राज्याच्या अनुमतीशिवाय तुम्ही राज्यातील कोणतीही वस्तू राजाबाहेर कोणत्या अधिकाऱ्याने पाठवता आहात? तुम्ही दिलेल्या वराप्रमाणे रामाला तापसवेशात 14 वर्ष मुनींप्रमाणे वनात राहायचं आहे. यांना तर हे राजाचे अलंकार, वस्त्र, आभूषण सगळ्यांचा इथेच त्याग करून गेलं पाहिजे. म्हणूनच मी यांच्यासाठी मुनींचे वस्त्रही मागून ठेवले आहेत. मंथरा, हे रामासाठी. देवी कैकेयी, क्रूरतेची ही एक सीमा असते. तुमचं हे आचरण पाहून माझ्याही मनात आलंय की मी ही अयोध्या आणि या राज्याचा त्याग करून श्री रामाबरोबर वनात निघून जावं. तुम्ही जी आपल्या पतीची दुर्गती केली आहे याच्या फळ स्वरूपात कोण जाणे तुम्हाला कोणकोणते नरक भोगायला लागणार आहे. परंतु कदाचित यात तुमचा दोष नसेल, कारण लिंबाची पानं पिळून त्यातून मध नाही मिळत. तुमच्या मातेनेही आपल्या पती बरोबर स्त्रिया हट्ट करून आपलीच दुर्दशा करून घेतली होती. आर्य सुमंत, तुम्ही मर्यादा ओळखून राहिलात तर अतिउत्तम होईल. आर्य सुमंत, माता कैकेयी योग्य तेच सांगतायत. आम्हाला आत्ताच मुनिवेश धारण करून गेलं पाहिजे. राज्याबरोबर मी सर्व राजसी भोगांचाही त्याग केला आहे. द्यावं माते, आपल्या आशीर्वादांनिशी आम्हाला हे मुनिवस्त्र प्रदान करावं. हे लक्ष्मणासाठी. हे तुझ्या सुनेला सीतेसाठी. थांब देवी कैकेयी. तुझ्या त्रिया हट्टाने पतीची मर्यादा तर नष्ट केली, परंतु रघुवंशाची मर्यादा तरी भंग करू नकोस. सीता तुझी पुत्रवधू आहे. रघुवंशाची शोभा, सूर्यवंशाची लाज, तिची उत्तम वस्त्र आणि आभूषण काढून घेऊन तिला मुनिवस्त्र देत असताना तुझे हात नाही कापत. तू केवळ रामासाठी वनवासाचा वर मागितला होतास. त्यामुळे सीता राजकुमारी सारखी पूर्ण राजशाही थाटात वनामध्ये राहील, ही आमची आज्ञा आहे. गुरुदेव योग्यच सांगतायत. सीता जिथे राहील राज्याची राणी होऊन राहील. मी महाराज जनकांना वचन दिलं होतं की सीतेचा अयोध्येच्या महाराणी सारखाच आदर सत्कार केला जाईल. सीते मुली, तू वनातही एखाद्या महाराणी सारखीच राहशील. क्षमा पितृदेव, क्षमा गुरुदेव. तुम्हा गुरुजनांना माझे केवळ एवढंच निवेदन आहे. जिचा पती तपस्वी वेशात राहील त्याच्या पत्नीने राजसी थाटात आयुष्य घालवावं, तिला हे शोभेल का? हे स्त्री धर्माला अनुकूल आहे का? असं करण्यानं माझ्या वडिलांचा मान वाढेल की माझ्या सासरच्या कुळाचे यश वाढेल? माताश्री, मला ही वस्त्र प्रदान करा आणि मला शिकवा
की ही परिधान कशी करायची. ये ग सुनबाई, मी शिकवते तुला, मी निसून देते. ये 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 ठेव, चल ये 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 ही वस्त्र तुला खूप आवडतात ना. ये मी नेसवते. ही वस्त्र काढून ठेव, काढून ठेव दागिने. चल काढ काढ, चल. नाही नाही सीते, तू पाहिजे तर मुनिवस्त्र धारण कर, पण तू आभूषण नको काढूस. एका विवाहित स्त्रीने आभूषण न घालणं अपशकुनाची गोष्ट आहे. जशी आज्ञा गुरुमाता. रामाशिवाय अयोध्या वृक्ष होऊन जाईल, स्मशान होईल इथे. मग हे उजाड राज्य दे आपल्या भारताला. आम्ही हा अन्याय नाही होऊ देणार. सहन कोणी कशी करेल, अशी घात कठेच. पुत्र पित्याच्या समोर धारण करी जोगीचा वेश. नाही नाही विधात्या, हे दृश्य पाहूनही माझे प्राण का नाही गेले. जानकी मुली, मी तुला हात जोडतो, तू वनात नको जाऊस. मी महाराज जनकांना कसं तोंड दाखवू. मला कळतंय, जिथे कैकेयीसारखी क्रूर सासू असेल तिथे राहावं असं तुला वाटणार नाही. मग माझ्या लक्ष्मी, तू आपल्या पित्याकडे जाऊन राहा. वनातील घोर कष्ट तुला सहन नाही ग होणार माझ्या मुली. तू वनात नको जाऊस मुली, तू वनात नको जाऊस. प्रभू, माझे प्राण तर यांच्याबरोबरच निघून जातील. मग माझ्या मृत शरीराला ठेवून तुम्ही काय कराल. पिताश्री, माझ्यावर अनुग्रह करा. पतिचरणांच्या सेवेपासून मला वंचित नका करू. राम, तू जितका विलंब करशील तुझे पिताश्री तितकेच विचलित होत जातील. म्हणून आणखीन विलंब करणं उचित नाही. आता तू लवकरच वनासाठी प्रस्थान कर. होय माते, आपलं बरोबर आहे. मला आशीर्वाद द्यावा, ज्यानं मी आपल्या वचनाचं पालन करून आपल्याला सुख देऊ शकेन. सुखी राहा. गुरुदेव, आज्ञा द्यावी. राम, तुझ्या कीर्तीचा सूर्य अनंत काळ दीप्तिमान राहो. पितृ परमेश्वर, आम्हाला आशीर्वाद देऊन निरोप द्यावा. आशीर्वाद देण्याचाही अधिकारी नाही राहिला दशरथ. असा पिता ना कोणत्या काळात झाला ना होईल. आपण शोक नका करू पिताश्री. आपल्यासारख्या आदर्श राजा आणि धर्मपालक पित्यावर आम्हाला सदैव गर्वच राहील. जाण्याआधी एक निवेदन आहे तुमच्या श्री चरणांशी.
माझी माता देवी कौसल्या माझ्या जाण्यानं खूप व्यथित होत आहेत. त्यांना आपण धीर द्यावा, त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांच्यावर आपली कृपा असू द्यावी. सुखी राहा. सौभाग्यवती भव. चला निघूया. सुमंत्र, तूच त्यांना थांबव. महाराज, जर हे संभव असतं तर मी जीवनभर त्यांच्या ऐवजी वनात राहण्यास तयार आहे. सुमंत्र, तू त्यांच्या बरोबर जा. त्यांना पायी जाऊ देऊ नकोस. तू स्वतः रथातून घेऊन जा. थोडे दिवस एकत्र राहून जंगल दाखवून समजावून सांगून माघारी घेऊन ये. सुमंत्र जा. महाराज. सुमंत्र जा. हो, महाराज. सीतेचे कोमल चरण पायी चालण्या योग्य नाही आहेत. रथावर बसून घेऊन जा. दशरथाचे डोळे केवळ तुझ्या परत येण्याची वाट बघत राहतील. ते आले. नाही रामा, नाही नाही. तुझ्याशिवाय अयोध्या वृक्ष होऊन जाईल. तू आमचा राजा आहेस राम. हो राम, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. हो. आम्ही विद्रोह करू. कोणाविरुद्ध विद्रोह कराल आपण? एका अन्यायी राजाच्या विरुद्ध. आपल्या राजाविरुद्ध विद्रोह करण्याच्या गोष्टीचा विचार करतानाही तुम्हाला लाज वाटली पाहिजे. जो राजा आपल्या सत्यवचनाचं पालन व्हावं म्हणून आपल्या पुत्राचं बलिदान करू शकतो, अशा सत्यव्रती आदर्श राजाबद्दल त्याच्या प्रजेला अभिमान वाटला पाहिजे. तुमच्या राजानं आजपर्यंत तुम्हाला पुत्रासारखं वागवलं आहे. आज तुमचं कर्तव्य नाही की त्याचा पित्याप्रमाणे आदर करावा? आज ते मनानं दुःखी आहेत. तेव्हा यावेळी तुम्ही सर्वांनी त्यांचा पुत्र होऊन त्यांचं सांत्वन केलं पाहिजे. त्यांच्या विरुद्ध विद्रोहाच्या गोष्टी करूच नाहीत. ज्यांना माझ्याबद्दल वाटतं त्यांनी एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावी की माझे हितचिंतक तेच आहेत जे या क्षणी असं काम करतील ज्यानं माझ्या पित्याला सुख मिळेल. आता तुम्ही प्रसन्न चित्तानं मला निरोप द्यावा आणि मी गेल्यानंतर राजा भरताला राज्यकारभार सांभाळण्यात सहयोग द्यावा. हीच माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे. आर्य सुमंत, रथ चालवावा. नाही, आम्ही इथे राहणार नाही. तुम्ही जिथे राहाल तिथेच आम्ही राहू.
जिथं तुम्ही राहाल तीच आमची राजधानी असेल आणि श्रीरामचंद्रच आमचे राजा आहेत आणि श्रीरामचंद्रच आमचे राजा असतील. बोला श्रीरामचंद्रांचा विजय असो. बोला श्रीरामचंद्रांचा विजय असो. बोला श्रीरामचंद्रांचा विजय असो. बोला श्रीरामचंद्रांचा विजय असो. माझा राम निघालाय. विजय असो. रामाला थांबवा. माझ्या रामाला थांबवा. माझ्या रामाला थांबवा. राम ऐका. राम ऐका राम माझ्या रामाला थांबवा. माझ्या रामाला थांबवा. बोला श्रीरामचंद्रांचा विजय असो. बोला श्रीरामचंद्रांचा विजय असो. बोला श्रीरामचंद्रांचा विजय असो. श्रीरामचंद्रांचा विजय असो. बोला श्रीरामचंद्रांचा विजय असो. बोला श्रीरामचंद्रांचा रामाला थांबवा. राम राम माझ्या रामाला थांबवा. माझ्या रामाला ऐका थांबवा. माझं नाथ. माझ्या रामाला थांबवा. 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 बोला श्री रामचंद्रांचा विजय असो. बोला श्री रामचंद्रांचा विजय असो. श्री रामचंद्रांचा विजय असो. श्री रामचंद्रांचा विजय असो. श्री रामचंद्रांचा विजय असो. माझ्या रामाला थांबवा. माझ्या रामाला थांबवा. माझ्या रामाला थांबवा. माझ्या राम राम माझ्या रामाला थांबवा. माझ्या रामाला थांबवा. माझ्या रामाला थांबवा. श्री रामचंद्रांचा विजय असो. श्री रामचंद्रांचा विजय असो. श्री रामचंद्रांचा विजय असो. श्री रामचंद्रांचा विजय असो. माझ्या रामाला थांबवा. माझ्या रामाला थांबवा. श्री माझ्या रामाला थांबवा. राम श्री राम रामचंद्रांचा विजय असो. माझ्या रामाला थांबवा. 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 माझा राम स्वामी माझा राम हे काय करताय महाराज? दूर हो. आज चला माझा राम महाराज. दूर हो माझ्या समोरून. चांडाळली आज या क्षणी आम्ही तुझा परित्याग करतो. तुमच्या सर्वांसमोर ही घोषणा करतो की विवाहाच्या वेळेस आम्ही पवित्र अग्नीसमोर जी शपथ घेतली होती, सगळं संपलं, जी वचनं दिली होती, त्याच्यानंतर या लोकातच नाही तर परलोकातही आपला काही संबंध नसेल. आजपासून तू स्वतःला विधवा समज. तू विधवा. आम्ही सर्वांसमोर ही घोषणा करतो की जर भरताने तुझ्या कुमतीचे अनुसरण करून राज्याभिषेक करून घेतला तर माझ्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाताने अर्पण केलेलं पाणी मला प्राप्त होऊ दे. मला प्राप्त होऊ दे. मला प्राप्त होऊ. असं नका बोलू. कौसल्ये रडू नकोस. कौसल्ये मला आपल्या भवनात घेऊन चल. तिथे माझ्या रामाच्या आठवणी चारी बाजूला विखरल्यात. मला तिथेच घेऊन चल. तिथेच घेऊन चल रामाच्या माते. मला तिथेच घेऊन चल. सूर्य जैसा ज्योती बिना वेल जशी वृक्षा विना रामा विना दशरथाचा विकल्प मासोळी जशी पाना विना. नका जाऊ नका जाऊ नका जाऊ तेरा अयोध्या सोडून वही. नका जाऊ नका जाऊ नका जाऊ नका जाऊ याचनेस नाथा ठोकर तुम्ही नका मारू. जाते राम वाटे अयोध्या अनाथ विकल लोक करी त्याला संगत. कृपा सिंधू किती किती समजावती
धीर प्रेमे त्यांना सांगती वनात जाती वनी राहण्यावर प्रेम पाश नका टाकू नका जाऊ नका जाऊ नका जाऊ हे राम अयोध्या सोडून वनी नका जाऊ राम विलासुनी माझी अयोध्या लक्ष्मण लीला पुरीला सीते सोबत केली शोभा महल हा रिक्त होई नगर भवन सारे रडती रस्ते रडती सारे नरनारी वचने विवश रडणे अशक्य अशिनी कविचारी तुम्हीच जीवन प्राण आमुचे राम तुम्हीच परमेश्वर आमुचे दया सिंधुया दीन जनावर थोडी दया करा हो नका जाऊ नका जाऊ आर्य सुमंत रथ थांबवा. सूर्यास्त व्हायला आलाय. तुम्ही सगळे आमच्या मागे असं किती काळ येणार आहात? केवळ 14 वर्षांपर्यंत. नाही भाऊ, हे उचित नाहीये. माझी प्रार्थना आहे तुम्ही परत जावं. हे राम, उचित आणि अनुचित याचा विचार करण्याची वेळ आता निघून गेली. आम्ही हा दृढ निश्चय केला आहे की आपणच आमचे राजा आहात. तुम्ही जिथं राहाल तिथंच आम्ही आमची राजधानी बनवून तुमच्या सेवेत राहू. बस. आम्ही तुम्हाला कोणतंही दुःख देणार नाही. जितकं शक्य होईल तितकं आम्ही आमचे राजे राम आणि राणी सीतेला सुखात ठेवायचा प्रयत्न करू. हेही अनुचित आहे का? हो आहे. कारण यामुळे राणी कैकेयीच्या भावनेला ठेच पोहोचेल. त्या मला अयोध्यावासियांना भडकवण्याचा अपराधी सुद्धा ठरवतील. जर तुमचं पाहून इतर लोकही अयोध्या सोडून आले तर भरताला काय वाटेल? काहीही वाटू द्या, त्याची आम्हाला काही काळजी नाहीये. भगवंतही आपल्या खऱ्या भक्तांना टाकत नाहीत. त्यांच्या सेवेसमोर तोही हार मानतो. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला आमचे म्हणणे ऐकावे लागेल राम. आणि हेही ऐका की आमचा निश्चय अटळ आहे. अटळ आहे. आमचा निश्चय 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 अटळ आहे. ठीक आहे. आता तर सूर्यास्त होणार आहे. सगळ्यांच्या संध्यावंदनाची वेळ झाली आहे. आज रात्री याच तमसा नदीच्या किनाऱ्यावर विश्रांती घेऊया. सकाळी उठून आपण निर्णय घेऊया. आर्य सुमंत, घोड्यांना मोकळं करा. जशी आज्ञा महाराज. या क्षणी आपल्या दोघांचं कर्तव्य सगळ्यात कठीण आहे. मला प्रभूंची सेवा करायची आहे आणि तुला माता कौसल्याची. हो उर्मिला, ज्यांचा पुत्र आणि सून दोघेही वनात जातील
त्यांच्या मनाची दशा काय होईल? उर्मी, फक्त तूच त्यांना आपल्या सेवेने आणि प्रेमाने जिवंत ठेवू शकतेस, नाहीतर त्या 14 वर्ष नाही जगू शकणार. मी माता कौशल्यांना जिवंत ठेवण्याचं उत्तरदायित्व तुला सोपवतो. आणखीन एक प्रार्थना आहे. आम्ही जेव्हा वनात निघू तेव्हा तुझ्या डोळ्यात पाणी नसावं. अजून झोपली नाहीस? तुम्हीही जाग्याच आहात माता. कोण झोपलंय राजमहालात? महाराज बेशुद्ध होऊन पडले. शुद्ध आलीस तर राम राम म्हणून धावा करतात आणि पुन्हा मूर्छित होतात. सर्वांची झोप रामाबरोबर निघून गेली. माता, एक रात्र घालवणं किती कठीण झालं आहे. 14 वर्ष कशी जाणार? मुली, असा का नाही विचार करत की 14 वर्षातली एक रात्र कमी झाली आहे? हो मुली, दुःखाची वेळ अशा मनात ठेवूनच घालवली पाहिजे. आर्य सुमंत, आत्ताच निघावं लागेल. आवाज न करता निघायची तयारी करा. यांना असं सोडून दुसरा मार्गच नाही. ही या बिचाऱ्यांची फसवणूक होईल कुमार. मला सर्व मान्य आहे, परंतु दुसरा काही मार्गच नाहीये. इथे माझ्याबरोबर दुःखी होतील तर तिथे त्यांचे परिवार अयोध्येत दुःखी होतील. जर इथं घोडे खिंकाळले तर हे उठतील. तुम्ही घोड्यांना दूर घेऊन जा. मी आणि लक्ष्मण रथ ओढून आणतो. जशी आज्ञा. कोणाला प्रणाम करताय भैया? लक्ष्मण, या झोपलेल्या माणसांच्या हृदयात निश्चल प्रेमाचा झरा अगदी भरभरून वाहतो आहे. दैवी प्रेमाचा असा जिवंत प्रकाश अगदी दुर्लभ आहे. यांना प्रेमाचं दैवत मानून प्रणाम करा. आर्य, रथाला आधी उत्तर दिशेला धुळीने भरलेल्या मार्गावर घेऊन चला, मग दक्षिण दिशेला. रथाला असं चालवा की गावकऱ्यांना हे कळू नये की रथ कोणत्या दिशेला गेला आहे. त्यामुळे जाग आल्यावर संभ्रमावस्थेत सर्व लोक अयोध्येमध्ये परत जातील. जशी आज्ञा. उठा उठा उठा, सकाळ झाली. उठा. अरे राम कुठे गेले? सीतामाई कुठे गेले? लक्ष्मण कुठे गेले? कुठे गेले? रथही नाही गेले. रथही इथे गेले. आर्य सुमंत, हा रथ इथं का थांबवलं? कुमार, इथे आपल्या कौशल राज्याची सीमा संपते. भ्राता लक्ष्मण, आता इथून आपण आपली मातृभूमी सोडून जात आहात. भ्राता लक्ष्मण, देवी सीते, आपल्या देशाची सीमा पार करण्याआधी या आपण आपल्या जननी जन्मभूमीचा निरोप घेऊ.
मातृभूमीच्या मातीला आमचा शतशः प्रणाम. हे क्षुभाकू वंशाची जन्मभूमी, पृथ्वीवरील सर्वात पवित्र ठिकाण. हा राम आज तुझ्या पदराच्या छायेतून दूर जात आहे, पण मी मात्र जिथं राहीन माझं हृदय तुझ्या पावन मातीतच गुरफटलेलं असेल. माते, मी तुझी थोडीशी माती घेऊन जात आहे, म्हणजे रोज कपाळावर याचा टिळा लावू शकेन आणि या रूपात मातृभूमीची मी रोज वंदना करू शकेन. इथून निषाद राजगोहची सीमा सिंगवीपूर आरंभ होते. निषाद राजगोह आमचे मित्र. हो हो राजाजी, आम्ही नीट पाहिलंय. अयोध्या नरेशाची सूर्य पताका आहे रथावरती, आणि त्या रथावरती बसले आहेत 2 धनुष्यधारी तरुण आणि सोबत एक स्त्री आहे रथावर. रथावर सूर्य पताका आहे आणि सेना नाही आहे. बरोबर नाहीये राजा, आम्ही नीट पाहिलंय. पाठलागही केलाय त्यांचा. रथ शिंगवेपुरापर्यंत आला आहे. तो गंगेच्या किनारी वटवृक्षाखाली उभा आहे. 2 धनुर्धारी तरुण आणि रथावर कोण असतील रे? राजा, सारथी त्यांना कधी कुमार म्हणतात तर कधी कधी श्रीरामही म्हणतात. काय म्हणालास? श्रीराम, अयोध्येचे राजकुमार? अरे मूर्खा, असं का नाही सांगत की श्रीराम आलेत? आमचे मित्र, आमचे गुरु आश्रमातील सखा, आमचे सरकार आमच्या गावात आलेत. आमचं अहोभाग्य. तुम्ही तर नेहमी हेच म्हणत आलात की त्यांनी आम्हाला वचन दिलंय की एक दिवशी तुझ्या गावी नक्की येईल. अगं, वचन तर दिलं होतं, पण राजा खरोखरच एका खेडवळ मित्राच्या गावी आलेत यावर विश्वास तर तेव्हाच बसेल जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी त्यांचं दर्शन होईल. अरे उभा राहून बघत काय बसलायस? जा, जाऊन सगळ्या वस्तीला खबर दे. सांग की आपल्या सर्वांना राजा रामांचं स्वागत करायला जायचं आहे. आज रात्री इथंच गंगा तीरी या वृक्षाखाली विश्रांती घेऊया. उद्या पहाटे गंगा पार जाण्याची तयारी करूया. जशी आज्ञा. यावं भैया, बसावं. आपण म्हणत असाल तर आपले मित्र निषाद राजगोहला आपल्या आगमनाची सूचना देऊ? नाही आर्य, त्यांना काय व्यर्थ कष्ट द्यायचे. पहाटे सूर्योदय झाला की आपल्याला निघायचंच आहे. बंधुजन हो, आज खूप भाग्याचा दिवस आहे. आज आमचे स्वामी आले आहेत. आमचे प्रभू अयोध्येचे राजकुमार श्री राम आले आहेत आपल्या लोकांच्या गावामध्ये. आपापल्या भेटी घेऊन चला आमच्या बरोबर. तसं त्यांच्या स्वागतासाठी उपहारांची काही आवश्यकता नाही आहे. आमचे स्वामी तर केवळ प्रेमाचे भुकेले आहेत. चला सर्वांनी आमच्या बरोबर. चला. राजा राम, राजा राम, राजा राम, राजा राम, राजा राम. माझे सरकार, माझे सरकार. सरकार नाही, सखा. सखा, मित्र, मित्र. प्रभू, शेवटी आपण आलातच ना आमच्या गावामध्ये. आमचे गावकरी आपल्या दर्शनासाठी येत आहेत. आपण विराजमान व्हावं. यावं प्रभू, विराजमान व्हावं, विराजमान व्हावं.
राजा रामचंद्रांचा, राजा रामचंद्रांचा, राजा रामचंद्रांचा, राजा रामचंद्रांचा, राजा रामचंद्रांचा. मित्रा, तुला भेटून आज खूप प्रसन्न वाटत आहे. ही सौभाग्याची गोष्ट आहे की आज मी तुला आपल्या बंधू बांधवांबरोबर स्वस्थ आणि आनंदी पाहतो आहे. सांग मित्रा, तुझ्या राज्यामध्ये, तुझ्या परिवारामध्ये तथा तुझ्या वनामध्ये सर्व काही कुशल आहे ना? सगळी आपली कृपा आहे महाराज. तू प्रेमानं या ज्या सर्व भेटी मला दिल्या आहेत त्यांचा मी स्वीकार करतोय. परंतु दुसऱ्यानं दिलेली कोणतीही वस्तू मी ग्रहण करू शकत नाही, स्वतःसाठी वापरू शकत नाही. आता मला तपस्व्याप्रमाणे धर्मात स्थिर राहून वनामध्ये राहायचं आहे. वनामध्ये निवास करणार काय? पण का? हे सगळं मला काही समजत नाही सरकार. अजूनही तुम्ही हे काही सांगितलं नाही की हे मुनिव्रत का धारण केलंय आपण. सरकार, हा काय वेश करून आलात? हे काय अनोखं रूप धारण करून आलात प्रभू? राजकुमाराचे मुनिकुमार झालात आणि हे लक्ष्मण भाऊ पण, आणि या 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 जनकनंदिनी देवी सीता तुझी वहिनी. वहिनी नाही, वहिनी म्हणायची लायकी या दासाची नाही. ही देवी अयोध्याची राजराणी, ही तर आमची माई सीतामाई आहे. मंगल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन.